मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने महाशिवरात्री 15 फेब्रुवारीला आहे, रविवार आहे। त्या दिवशी तर आपले शिवलीला अमृताचे पारायण सुरू आहे। तर आज तिसरा अध्याय, तिसरा दिवस, तिसरी कथा आहे। कल्मषपात राक्षसाची कथा, अध्याय तिसरा आहे। तर सर्वांनी महाशिवरात्रीपर्यंत 1 ते 14 अध्याय ऐकण्याचे करावे, म्हणजे आपल्याला 108 रुद्र अभिषेक महाशिवरात्रीपर्यंत एवढे आपले 108 रुद्र अभिषेक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल। कैलासाला एक फेरी मारल्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल। 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य लाभेल। त्याशिवाय पितृदोष नाहीसा होईल। त्याशिवाय आपल्यावर महालक्ष्मीचा आणि पितृंचा आशीर्वाद राहील। तर अशा भोळ्या साम सदाशिवाचे सर्वांनी पारायण महाशिवरात्रीपर्यंत करावे। यथाशक्ती जर तुम्हाला शक्य असेल तर पार्थिव शिवलिंग करून घ्यायची छान। जेव्हा वेळ भेटेल तेव्हा चालेल। पार्थिव शिवलिंगाला वेळेचे काळेचे बंधन काहीच नाही आहे। जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही पार्थिव शिवलिंग या महाशिवरात्रीच्या अगोदर या दररोज पण केली तर अतिशय उत्तम आणि अतिशय छान। जेवढे पार्थिव शिवलिंगामध्ये वाळूचे, रेतीचे, मातीचे कण असतात तेवढे आपल्याला शिवलोकाची प्राप्ती होते आणि तेवढे शिवलिंगांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो। तर शक्य होईल तर पार्थिव शिवलिंग करा। वेळ नसणार तर जी शिवलिंग आहे देवघरात तिचीच पूजा करा। वेळ नसणार तर स्वयंपाक करता करता करा। वेळ नसणार तर भाज्या खुडतानाच ऐका या कथा। जसा वेळ भेटेल तसा ऐका, पण खूप छान आहेत आणि आपले आयुष्य अतिशय सोन्यासारखे होईल एवढे 100% गॅरंटी। आणि जर वेळ असेल तर छान पार्थिव शिवलिंग करा। खाली एक बेलपत्री ठेवा, पार्थिव शिवलिंगाला निर्माण करा। गणपती बाप्पा, कार्तिक स्वामी यांना अष्टगंधक लावा। अशोक सुंदरी जवळ हळद कुंकू लावा। कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा। कमलहस्त आणि शिवलिंगावर चंदन अर्पण करून तांदूळाचे दाणे अर्पण करावे, गव्हाचे दाणे अर्पण करावे, मुगाचे दाणे अर्पण करावे, साखर अर्पण करावी, लवंग मिरी अर्पण करावी, शहद अर्पण करावा, पानाचा विडा अर्पण करावा। पानाचा विडा जर आपण अर्पण केला, 2 नागिनची पानं घ्यायची, त्यात 7 लवंगा ठेवायच्या, काजूचा तुकडा, बदामचा तुकडा, किशमिश यथाशक्ती जे असेल ते, नाही तर लवंग पण ठेवली 7 तरी पण चालेल। पानाचा विडा हातात घेऊन घ्यायचा आणि आपल्या मनातील कामना करायची, भगवान शिवाला सांगायची ची कामना आणि शिवलिंगावर तो पानाचा विडा अर्पण करा। कसलीही अशक्य गोष्ट जर तुमची 4 महिन्यात पूर्ण नाही झाली तर मला कमेंट्स करून सांगा। पानाचा विडा अर्पण केला तर 4 पुरुषार्थ लाभले एवढे पुण्य आपल्याला लाभते। जे आपली कीर्ती दूरवर पसरते, आपल्या जिथे जाऊ तिथे जय जयकार होतो, मान प्रतिष्ठा वाढते, पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतो, मुलांच्या इच्छा पूर्ण होते। धतुरा असेल धतुरा अर्पण करा, धतुऱ्याचे फूल अर्पण करा, 5 प्रकारची कोणतीही फुलं अर्पण करा आणि भोळ्या साम सदाशिवाला आपल्या मनाच्या कामना करून या अध्यायाला श्रवण करायला सुरुवात करा। भोळा साम सदाशिव किती चमत्कार करतो हे मी तुम्हाला सांगू शकत नाही। एका क्षणात तो चमत्कार करतो। तर अशा या भोळ्या साम सदाशिवाचे शिवरात्रीपर्यंत पारायण नक्की करा। तर आता आपण ऐकूया तिसरी कथा, कल्मषपात राक्षसाची कथा। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शु सर्वदा। अध्याय तिसरा। हे शिवा, नीळकंठा, महेशा, जय गंगाधारी, पार्वती परमेश्वरा, भाललोचना, निरंजना, तुला माझा साष्टांग नमस्कार असो। आता शौनिक व इतर ऋषींना सुताने नैमिषारण्यात घडलेली जी कथा सांगितली होती ती कथा मी आता मनोभावे तुम्हाला सांगणार आहे आणि मनोभावे ऐकावी। ईश्वा कुळातील मित्रस नावाचा एक पराक्रमी राजा पृथ्वीवर राज्य करीत होता। तो युद्धशास्त्रात जसा निपुण होता तसाच वेदशास्त्रात पारंगत सुद्धा होता। त्याचप्रमाणे अतिशय शूर होता। त्याच्या अचाट पराक्रमामुळे त्याने सर्व पृथ्वी जिंकली होती। त्याला आता एकही शत्रू राहिला नव्हता। एक दिवस शिकार करण्यासाठी म्हणून आपल्याबरोबर आपल्या लवाजमाला घेऊन गेला आणि त्या राजाने थाट अरण्यात प्रवेश केला। त्या राजाने दाट अरण्यात प्रवेश केला। हाकाऱ्यांनी
नेहमीप्रमाणे सर्वत्र हाके घालायला सुरुवात केली. वाघ, कोल्हे, लांडगे, सिंह, हरणे, माकडे, सांबर, वणगाई, ससे अशी जनावरे घाबरून सैरावैरा पळू लागली. राजाने आपला अचूक नेम बरोबर टिपून असंख्य पशूंना एकामागे एक अशा यमसदनाला मारून टाकले आणि यमसदनाला पाठवले. अनेक उडणाऱ्या पाखरांना राजाने मारून टाकले. राजाने जे हे पशु मारले त्यात एक राक्षस सुद्धा मारला गेला. तो राक्षस अतिशय शक्तिशाली असलेल्या त्या राक्षसाला राजाने सोडलेला बाण वर्मी लागला आणि तो तत्काळ मरण पावला. राक्षसाचा एक भाऊ दुरूनच त्या राजाकडे बघत होता आणि माझ्या भावाला निष्कारण मारणाऱ्या या राजाचा मी बदला घेईल, सूड घेईन असे त्याने मनात प्रतिज्ञा केली. त्या राक्षसाच्या भावाने प्रतिज्ञा केली की मी आता या राजाचा बदला कसाही असो तर घेईल आणि याचा सूड घेईन. मनचोक्ती भरपूर शिकार करून झाल्यावर राजा मित्रसह सर्व मित्रांबरोबर आपल्या नगराला परत आला आणि त्या मेलेल्या राक्षसाच्या भावाने रूप बदलण्याच्या विद्येच्या साह्याने मानवाचे रूप घेतले आणि एका आचार्याचे सोंग घेऊन तो राजाकडे आला. राजाला अतिशय नम्रपणे त्याने नमस्कार करून तो म्हणाला, महाराज, मी पाककलेत खूपच हुशार आहे, निष्णात आहे. मला आपण आपल्याकडे एक स्वयंपाकी म्हणून कामाला ठेवा. आपण स्वतः माझे कौशल्य एकदा पाहावे अशी माझी एकदा तुमच्या चरणांशी विनंती आहे, प्रार्थना आहे. राजाने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला पाकशाळेत नेमून घेतले. हा आचारी खरोखरच स्वयंपाक अतिशय चांगला करीत होता. सर्वजण त्याच्या स्वयंपाकावर, पाककलेवर खूप प्रसन्न होते. एकदा काय झाले, वसिष्ठ ऋषी राजाकडे आले. राजाने नेहमीच्या पद्धतीने त्याचा उत्तम आदर सत्कार केला. मग एक दिवस पितृतिथी होती. पितृतिथी पाहून राजाने गुरु वसिष्ठांना आपल्या येथे भोजनासाठी खास आमंत्रण दिले. आचार्याचे काम करणाऱ्या राक्षसाला आता ही आयती चालून आली, ही संधी त्याला चालून आली आणि ही चांगली संधी सापडली आपल्या भावाचा सूड घ्यायची. त्याने एका माणसाला ठार मारले. त्याचे रक्त मांस भाज्यांमध्ये मिसळून उत्तम प्रकारचा स्वयंपाक तयार केला आणि वसिष्ठ मुनींना जेवायला बसवले. आता त्या भाज्या वाढल्या. वसिष्ठ मुनी, ऋषी मुनी त्रिकालज्ञानी असे होते. भाज्यांकडे बघताच बरोबर भाजीचा हा काय प्रकार आहे त्याच्या लक्षात त्या ऋषींच्या लगेच आले. त्यात नरमास आहे हे त्यांनी बरोबर ओळखले. त्याबरोबर ते फार संतापले. रागामध्ये त्यांनी त्या राजाला, मित्रांसह राजाला शाप दिला. ते म्हणाले, हे राजा, मी राक्षस आहे असे तुला वाटते काय? मला येथे आदराने बोलावून घेऊन जेवणामध्ये नरमास खायला घालायला तुला धीर कसा झाला? तुझी हिंमत कशी झाली? आणि अरे पाप्या, चांडाळा, जा आता तूच राक्षस हो अशा त्या ऋषींनी त्या राजाला श्राप दिला आणि ज्या ठिकाणी कधीही काहीही खायला मिळत नाही अशा ठिकाणी तू संचार कर. तूच आता रोजचे रोज नरमास खा असा श्राप राजाला त्या ऋषींनी दिला. मित्रसह राजा नम्रपणे मुनींना म्हणाला, गुरु महाराज, मी जाणून बुजून आपल्याला नरमास कसे भाडीन? मग शिपायाकडे वळून राजा म्हणाला, शिपाई, तो नवीन आचारी, तो स्वयंपाकी कुठे आहे? त्याला लगोलग पकडून माझ्यासमोर उभे करा. सेवकांनी लगेच धावत पाकशाळेत स्वयंपाकघरात गेले, प्रवेश केला. पण तो नवीन नेमलेला आचारी जो राक्षस होता, मानव रूपातील तो राक्षस पळून गेला होता. या प्रसंगाने राजाला फार संताप आला. आपण याबाबत अज्ञानी व निर्दोष असताना आणि आचार्याचा दोष असताना गुरु वसिष्ठांनी खरे खोटेपणे न जाणता, खात्री करून न घेता आपल्याला शाप दिला म्हणून राजाला गुरुचाही राग आला आणि गुरुला उलट शाप देण्यासाठी त्याने हातात पाणी घेतले. त्यावेळी राजाची पटराणी त्याच्या जवळ उभी होती. लगेच गडबडीने राजाचा हात धरून राणी म्हणाली, नाथ, शिष्याला आपल्या गुरुला शाप देण्याचा अधिकार नसतो. शिष्याने उलट गुरुला शाप देण्याचे पाप केले तर नरक यातना सोसाव्या लागतात. महाराज, माझे ऐका, आपण आपल्या गुरूंना शाप देऊ नका. राणीचे बोलणे ऐकून राजाचा संताप थोडासा कमी झाला. तो आपल्या पटराणीला म्हणाला, सुंदरी, तू बोललीस ते अगदी खरे आहे, पण आता मी शाप देण्यासाठी हातात घेतलेले पाण्याचे काय करू? हे जर मी जमिनीवर टाकले तर माझ्या शापामुळे अतिशय तप्त झालेले हे पाणी पृथ्वी पार जाळून टाकेल. आणि मग विचार करून राजाने आपल्या पायावरच ते पाणी टाकले. त्यामुळे पाय काळे झाले. गुरुच्या शापेमुळे राजा राक्षस बनला. त्याच्या काळ्या पायावर त्याचे नाव कल्मषपाद असे पडले. आतापर्यंत गुरु वसिष्ठांनी विश्वासघाताने झालेला खरा प्रकार कळला होता. त्याचाही राग आता कमी झाला होता. ते म्हणाले, राजा, माझे एकदा उच्चारलेले शब्द
खोटे होणार नाहीत. पण 12 वर्षांनी तू राक्षस योनीतून मुक्त होऊन पुन्हा स्वतःच्या घरी येशील. ऋषी राजाच्या घरातून निघून गेले. राजा मित्रासह मुनीच्या शापाप्रमाणे कल्मषपात राक्षस बनून रानात निघून गेला. त्याला आता अतिशय भूक लागली होती. रानातले दिसतील ते पशु पक्षी मारून खाण्याचा त्याने नुसता सपाटा लावला. तो राक्षस कल्मषपात अतिशय अवाढ्य शरीराचा होता. त्याच्या कपाळावर शेंदूर फासलेला होता. मोठमोठे पांढरे ते सुळे तोंडाबाहेर आलेले, अतिशय भयानक आणि क्रूर चेहरा असलेला तो राक्षस मिळेल ते प्राणी आपल्या तोंडात टाकत चालला होता. जाता जाता रस्त्यातच त्याला एक 12-13 वर्षाचा कोवळा ब्राह्मण आपल्या 9-10 वर्षाच्या नवपरिणीत पत्नीबरोबर खेळण्यात गप्पा मारण्यात दंग झालेला समोरच दिसला. एकदम राक्षसाने झडप घालून आपल्या अवाढ्य पंजात त्या ब्राह्मण कुमाराला पकडले. त्याची नवपरिणीत पतिव्रता पत्नी हात जोडून कल्मषपात राक्षसाला म्हणाली, अरे तू मित्रसह राजा आहेस. मी ओळखले आहे तुला. राजा, तू खूप खूप पुण्यवान आहे. गो ब्राह्मणाचे पालन करणारा धर्मशील असा राजा आहेस. कृपा कर, माझ्या पतीला मारू नको. मी तुझ्या पुढे पदर पसरते. माझ्या पतीला सोडून दे. ब्रह्महत्येचे पातक तू आपल्या शिरावर घेऊ नकोस. नरकाचे साधन करून ठेवू नकोस. तुझ्या पुढील आयुष्यातील भल्यासाठी तरी सोड माझ्या पतीला. पण त्या क्रूर अशा राक्षसाला तिची अजिबात दया आली नाही. त्याने त्या ब्राह्मणाला त्याच्या पत्नी देखतच ठार मारून खाऊन टाकले आणि त्याची हाडे त्या पतिव्रता पत्नीसमोर टाकून दिली. आपल्या नवविविध पतीचा डोळ्या देखत झालेला मृत्यू पाहून त्या चिमण्या पतिव्रतेने अपार शोक केला. ती अतिशय संतापून राक्षस बनलेल्या राजाला म्हणाली, राजा, तू खूप खूप दुष्ट आहेस. माझे सौभाग्य तू माझ्या डोळ्या देखत लुटले आहेस. तेव्हा आता ऐक. तू शापमुक्त होऊन घरी जाशील, पण तुला घरी सुख लाभणार नाही. घरी गेल्यावर तुझ्या पटराणीबरोबर किंवा कोणत्याही स्त्रीबरोबर तू रतिसुखात जेव्हा दंग होशील त्यावेळेस तुझा प्राण जाईल. असा शाप या कल्मषपात राक्षसात देऊन ते ब्राह्मण स्त्री पतीच्या हाडांना मांडीवर घेऊन सती गेले. हळूहळू वर्ष निघून गेले. 12 वर्षांनी वसिष्ठ मुनींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या शापापासून मुक्त होऊन राजा मित्रासह आपल्या नगराला परत गेला. राजाला परत नगरात आलेला पाहताच पटराणी, मदयंती व इतर स्त्रिया मोठ्या आनंदाने त्याला सामोऱ्या गेल्या. पण राजा मात्र अतिशय दुःखी दिसत होता. मदयंती राणीने अत्यंत प्रेमाने त्याच्या दुःखाचे कारण विचारले. तेव्हा त्याने जंगलमय घडलेली सारी हकीकत राणीला सांगितली. हे ऐकल्याबरोबर राणी वशात हाहाकार माजला. आता राजाचा वंशवेल वाढणार नव्हता. सर्व सुखे आता राजाच्या समोर हजर असताना त्याचा उपभोग त्याला घेता येणार नव्हता. राजाला मऊपरांची शय्या सुद्धा आता अग्नीसारखे अतिशय दाहक बनणार होते. परंतु राणीने आपला शोक आवरून राजाला म्हटले, नाथ, आपण आपले ब्रह्मचर्य पाळून आपल्या प्राणाचे रक्षण करा, पण आम्हाला तोडून निघून जाऊ नका. असेच दुःखात दिवस चालले होते. राजा एखाद्या माशासारखा मनातून दिवस रात्र तडफडत होता. एखाद्या पिंजऱ्यात कोडलेल्या वाघाप्रमाणे किंवा दात पाडलेल्या सापाप्रमाणे किंवा व्यसन घातलेल्या एखाद्या दरवेश्याच्या अखलाप्रमाणे तो दीन दुबळा झाला होता. काय करावे हे त्याला अजिबात सुचत नव्हते. शेवटी आपला वंश घालवण्यासाठी त्याने धर्मशास्त्र पाहिले आणि त्यात सांगितलेल्या शास्त्राप्रमाणे गुरु वसिष्ठांपासून राणी मदयंतीला सुंदर पुत्र झाला. त्यामुळे मित्रसह राजांचा वंशही झाला नाही. राजाला मात्र आता आपले घर म्हणजे अरण्यासारखे वाटत होते. सर्व सुखभोग त्याने आता सोडून दिले होते. आपली कर्मगती गहन आणि आपले कर्मफल भोगल्याशिवाय यातून आपली सुटका नाही. तेव्हा आता देवाला तरी दोष देऊन काय उपयोग होणार आहे, असा विचार मनात करीत उदासपणे तो रानात सतत एकटाच हिंडत होता. आपल्या पाठीमागे आपल्या बापाचे पिशाच उभे आहे. आपल्या बापाचे पिशाच उभे राहिलेले दिसत आहे आणि ते आपला पिछा अजिबात सोडत नाही. आपल्यावर संतापून ते सतत दात होठ खात असते, असे राजाला मनामधून जाणवत होते. शापातून मुक्ती मिळवण्यासाठी राजाने अनेक व्रते केली, अपार दान केली. एकदा असाच विषण्ण मनाने एकटाच फिरता फिरता राजा मिथिला नगरी जवळ आला. नगरी भोवतालचे रान त्याने पाहिले. ते फारच सुंदर होते. त्या रानात चंपक, जाई, जुई, मालती बहरल्या होत्या. त्याच्या उमलेल्या फुलांचा सर्वत्र सुवास दरवळत होता. वड, पिंपळ, औदुंबर, बकुळ, देवदार याचे मोठमोठे वृक्ष तेथे अतिशय डोलात उभे होते. भरपूर लगडलेल्या फळाफुलांनी झाडे वाकली होती. राजा विश्रांती घेण्यासाठी थोडा वेळ त्या नगरात थांबला. त्या रानामध्ये थांबला. एखाद्या कंगाल माणसाला अचानक खूप मोठा धनाचा साठा सापडावा, भुकेल्या माणसासमोर
समोर एकदम गरम गरम उत्तम असे खिरीचे भोजन जेवण मिळावे, मरणाऱ्याच्या तोंडात अमृत पडावे किंवा आयुष्यभर सतत चिंतेने व्याकुळ झालेल्या माणसाला चिंतामणी सापडावा, त्याप्रमाणे राजाच्या समोर ज्येष्ठ तपस्वी ऋषी श्रेष्ठ गौतम मुनी ऋषी आपल्या शिष्यांसह येऊन उभे राहिले. राजाने त्यांना अतिशय आदराने नम्रपणे साष्टांग नमस्कार केला. अशा तऱ्हेने सामोरे आलेल्या राजाला मग गौतम ऋषींनी त्याच्या राज्याचे प्रजेचे कुशल विचारून घेतले. राजा नम्रपणे म्हणाला, मुनिराज, आपल्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही आबाद आहे. सर्वजण आपापले काम अगदी निष्ठेने आणि जीवापाड मेहनत करून करीत आहे, पण मी मात्र अभाग्य आहे, करंट आहे. नंतर राजाने वशिष्ठ ऋषींनी दिलेला शाप आणि नवपरिणित ब्राह्मण स्त्रीने दिलेला शाप ही सर्व हकीकत गौतम ऋषींना सांगितली. ते ऐकून गौतम ऋषी म्हणाले, राजा, मी आताच गोकर्ण क्षेत्रातून येथे परत येत आहे. तेथे भगवान शंकर देवी पार्वतीसह ओंकार रूपाने वास्तव्य करीत आहे. भगवान विष्णू सुद्धा आपल्या प्रिय इंद्रेसह त्या ठिकाणी तपश्चर्या करीत आहे. तेथील अप्रतिम अशी शोभा वर्णन करायचे सामर्थ्य आज तरी माझ्याजवळ नाही, पण सर्व देव देवता तेथे राहत आहे. सर्व ऋषी तेथे इष्ट देवता प्रसन्न करण्यासाठी तप करीत आहेत. नारद तुंबर तेथे शिवलीलांचे अतिशय आनंदाने सतत गायन करीत आहे. ऋषींचा सारखा मंत्रघोष सुरू आहे. अप्सरा भान हरपून नित्य करीत आहेत. इंद्र, सूर्य आणि सर्वच्या सर्व इतर देव देवता दायी दिशांचे रक्षण करण्यासाठी तेथे दश अशा उभ्या आहेत. अशा अतिशय रम्य ठिकाणी श्री शंकर भवानी मातेसह तेथे राहत आहे. अष्टसिद्धी तेथेच अहोरात्री राबत आहे. राजा, मी सुद्धा पुष्कळ काळ तेथेच राहत असतो. इतर क्षेत्रात लाख वर्ष अतिशय उग्र अशी तपश्चर्या करून जे पुण्य प्राप्त शकत नाही, ते पुण्य गोकर्णी क्षेत्रात केवळ 1 दिवस तप केल्याने मिळते. अमावस्या, संक्रांत, सोमवार, अष्टमी, नवमी किंवा पर्वकाळी तेथे पौर्णिमा स्नान जर केले तर सर्व तीर्थात स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. जो कोणी हा अध्याय ऐकेल त्याला सुद्धा गोकर्णी क्षेत्रामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. लंकेचा महान राजा रावण, त्याचा महान पराक्रमी असा भाऊ कुंभकर्ण आणि अतिशय सात्विक गुणाचा दुसरा भाऊ विभीषण यानेही पूर्वी गोकर्णी क्षेत्रात अनुष्ठान केले होते. हे लिंग रावणाने कैलास पर्वतावरून येथे आणले असून स्वतः गणपतीने त्याची स्थापना त्या ठिकाणी गोकर्णी क्षेत्रामध्ये गणपतीने स्थापना केलेली आहे. त्या मूर्तीची, त्या लिंगाची गोकर्णी क्षेत्रामध्ये कशी स्थापना केली त्याची कथा ऐका. रावणाची आई अतिशय धर्मपरायण स्त्री होती. शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय आपल्या तोंडात पाणी सुद्धा घेत नव्हती. 5 धान्याचे पीठ करून ती आपल्या घरीच एक शिवलिंग बनवित असे आणि रावणाचे कल्याण व्हावे म्हणून रोज त्याची प्रार्थना करीत असे. पण एकदा तिने केलेले 5 धान्याचे शिवलिंग शत्रूंनी समुद्रात नेऊन टाकले आणि त्या क्षणापासून रावणाच्या आईने अन्न पाणी घ्यायचे बंद करून टाकले. त्याबरोबर रावण आपल्या आईला म्हणाला, आई, तू या असल्या साध्या लिंगासाठी उपवास कशाला करतेस? थांब, मी स्वतः कैलास पर्वतावर जातो आणि भगवान शंकराचे खरे आत्मलिंग घेऊन येतो. आणि मग रावणाने उग्र तप सुरू केले. सारख्या शिवलीलाचे गुणवर्णन आपल्या दाही तोंडे उघडून तो करू लागला. आपले शिर स्वतः आपल्याच हातांनी तोडून त्यातील शिरांचे तंतू वाद्याला जोडून ते वाजवीत रावण निष्ठेने एकसारखा शिवाचे गुणगान करीत होता. त्याची ती असीम अशी भक्ती पाहून शंकर प्रसन्न झाले आणि रावणाला म्हणाले, रावणा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय हवे ते तू माझ्याकडून आता मागून घे. तेव्हा रावण भगवान शंकराला म्हणाला, शंकरा, मला तुमचे आत्मलिंग या द्या आणि या जंगलामध्ये सर्वात सुंदर असलेली एक स्त्री सुद्धा द्या. भोळा शंकर रावणाचे ते मागणे ऐकून लगेच तथास्तु म्हणाला आणि कोटी कोटी चंद्र सूर्य ज्याच्यावरून ओवाळून टाकावे असे तेजस्वी आत्मलिंग सहजतेने त्यांनी रावणाच्या हातात दिले. वेद ज्यांची स्तुती करतात, योग्यांना ज्यांच्या ठाई अतिशय आराम मिळतो, ज्याने ही सर्व चराचर सृष्टी निर्माण केली आहे, आता असे लिंग आता रावणाच्या हाती आले. लिंग आपल्या हातात धरून रावण पुन्हा पुढे म्हणाला, शंकरा, आता मला सुंदर स्त्री द्या. मी तुम्हाला बोललो होतो ना, मला तुमच्या आत्मलिंगाने एक सुंदर स्त्री द्या असे, तर आता सुंदर स्त्री कोणती आहे ती द्या. त्याबरोबर शंकर म्हणाला, अरे देवी पार्वती सारखी सुंदर स्त्री या जगामध्ये दुसरे कुठेही नाही. तिच्यासारखी एकमेव द्वितीय अशी सुंदरी तीच आहे. तिची प्रतिमा अगदी हुबेहूब तिच्यासारखे ब्रह्मदेवाला आता पुन्हा करता येणार नाही. आणि तेव्हा तू अर्पणेलाच म्हणजेच पार्वतीलाच तुझ्याबरोबर घेऊन जा. रावणाने शंकराची केलेली आज्ञाप्रमाणे प्रमाण मांडली आणि त्याप्रमाणे पार्वतीला आपल्या विशाल खांदेवर घेऊन रावण परत निघाला. ते तेजस्वी आत्मलिंग रावणाने उजव्या हातात घेतले होते.
इकडे रावण लंकेकडे निघाला, तिकडे कैलासावर गणेश, कार्तिक स्वामी, नंदी सर्वजण शोक सागरात बुडाले. आपल्या प्रिय अशा धर्मपत्नीला देऊन टाकणाऱ्या भोळ्या साम सदाशिवाला काय म्हणावे काही कळतच नव्हते. हेच त्यांना काही कळत नव्हते की भोळ्या साम सदाशिवाला काय बोलावे. रावणाबरोबर जाताना भवानी विष्णूचे सारखे स्मरण करीत होती. हे विष्णू, हे लक्ष्मीपती, आता तूच मला या संकटामधून सोडव. ती अतिशय करुणा अशी प्रार्थना ऐकून वैकुंठातून विष्णूचे आसन एकदम हलले. ज्या वेळेस पार्वती माता भगवान विष्णूची प्रार्थना करत होती त्यावेळेस भगवान विष्णूचे आसन हलले आणि लगोलग एका ब्राह्मणाचे रूप घेऊन ते रावणासमोर येऊन प्रकट झाले. रावणाच्या खांद्यावर असलेले भवानीकडे पाहत पाहत हसत विष्णू रावणाला म्हणाला, हे रावणा, ही असली जगातील सर्वात कुरूप स्त्री तुला कुठे मिळाली अशी, आणि तू तिला आपल्या खांद्यावर बसवून एवढ्या घाईघाईने कुठे निघाला आहेस. रावण विष्णूच्या ब्राह्मण रूपाकडे उपक्षीने पाहत म्हणाला, ही कुरूप स्त्री आहे. अरे, ही खुद भगवान शंकराची भवानी आहे, जगत सुंदरी. आता ब्रह्मदेवाला सुद्धा अशी स्त्री बनवता येणार नाही असे भगवान शंकरांनी मला सांगितले. ही जगत सुंदरी आहे. भगवान शंकरांनीच ही त्रैलोक्य सुंदरी मला त्यांच्या स्वतःच्या इच्छेने मला देऊन टाकली आहे. वेडा रे वेडा, तू खरंच वेडा आहेस. अरे, जरा त्या स्त्रीला खांद्यावरून उतरून खाली ठेव आणि तिच्याकडे जरा बघ आणि मग मला सांग, म्हणतोस ते खरे आहे की नाही. तू उचलून आणली खांद्यावर आणि ठेवून घेतली. तिच्याकडे नजर तरी बघू, नजर वर करून बघितलंस का? ही कशी आहे, कशी नाही, कशी दिसत आहे ते मला सांग. आता तू तिला खांद्यावरून खाली उतरव आणि मग मला खरे तिचे स्वरूप सांग काय आहे ते. हे ऐकून रावणाने आपल्या खांद्यावरून भवानीला खाली उतरून ठेवले. देवीने आपले रूप बदलले होते. अत्यंत कुरूप झाली होती. भुवया टया वृद्धे, गाल पार गालामध्ये बसलेले, तोंडात दात नाही, म्हातारी अशी दिसत होती. हे पाहून रावण अतिशय चकित झाला. आपण ज्या वेळेस खांद्यावर ठेवली त्यावेळी अतिशय स्त्री सुंदरी, स्वरूप सुंदरी दिसत होती आणि आता ही अशी म्हातारी का दिसत आहे. आता रावणाकडे पाहून ब्राह्मण, विष्णू भगवानाच्या रूपात जे ब्राह्मण होते ते गदागदा हसत होते. त्यामुळे रावणाने शंकराकडे आणलेल्या त्या स्त्रीला तेथे सोडून दिली. शंकराकडून जी स्त्री भवानीला आणलेले होते, ज्या ठिकाणी उतरवले तेथे सोडून दिले आणि तो पुन्हा भगवान शंकराकडे गेला. भगवान, तुम्ही मला कुरूप, अमंगळ अशी स्त्री अर्पणा म्हणून दिली होती, ती तुम्हाला शोभलं का असं करणं? मला का फसवलं? तेव्हा शंकर म्हणाले, अरे रावणा, खरं तर मी तुला त्रैलोक्य सुंदरी भवानीच अर्पणाच दिली होती. अरे वेड्या, ती पार्वती म्हणजे माया आहे. ती तुला कधीच आपल्याजवळ तू त्या मायाला सांभाळू शकणार नव्हताच. मायेचा पसारा अनंत ब्रह्मांडांहून सुद्धा फार फार मोठा असा आहे. इकडे विष्णूंनी पार्वतीला ज्या ठिकाणी रावणाने खांद्यावरून उतरवले तेथे भद्रकाली देवी म्हणून तिची स्थापना झाली. म्हणून आता तिला नम्रपणे वंदन केले आणि मग शंकरांनी रावणाची कशीबशी समजूत घातली. नंतर आपल्या अंगीच्या मळापासून त्यांनी एक सुंदर पुतळी निर्माण केली. रावणाला सांगितले, हे रावणा, माझ्या कृपा प्रसाद असलेली सुंदरी मंदोदरी या नावाने मयासुराच्या पोटी जन्म घेईल. तिच्यासारखी लावण्यवती, सुकुमार, पतिव्रता स्त्री शोधूनही तुला जगात सापडणार नाही आणि उपवर होताच मयासूर मोठ्या आनंदाने तुला मंदोदरी अर्पण करेल. तसेच विवाह करून देईल, विधियुक्त कन्यादान करेल आणि याशिवाय एक शक्ती तुला अंधन म्हणून देईल. कोणत्याही अतिशय बलाढ्य शत्रूवर ती शक्ती फेकली म्हणजे शत्रू जागच्या जागी ठार होईल. तेव्हा तू आता घरी जा. आणि शंकराकडे समाधान पाहून रावण आत्मलिंग घेऊन पुन्हा आपल्या घरच्या वाटेला चालू लागला. इकडे सर्व देवांनी आत्मलिंग गेल्याने येणाऱ्या संकटाचा विचार करून श्री गजाननाची आता मनोभावे प्रार्थना सुरू केली. आराधना गजाननाची सुरू केली. ते सर्वजण गजाननाला विनवित होते की दिव्य आत्मलिंग भगवान शंकराचे जे रावणाच्या हातून बुद्धिचातुर्याने काढून इकडे घेऊन ये. आणि आत्मलिंग देताना भगवान शंकरांनी रावणाला सांगितले होते, हे लिंग जेथे स्थापना करायची आहे तेथेच ठेवशील, मध्ये कुठे ठेवू नकोस. जेथे ठेवशील तेथे कायमचे तेथेच राहील, हे पक्के लक्षात ठेव, असे भगवान शंकरांनी रावणाला सांगितले होते.
रावण आपल्या दोन्ही हातात ते लिंग धरून वाट चालला होता, पण मध्ये आता त्याला थांबवावेच लागणार होते. त्याला खूप जोराची लघवी लागली होती. लघवीला जायचे होते, जवळपास कुणी दिसत नव्हतं. इकडे तिकडे पाहता त्याला गायी चरणारा एक गुराखी मुलगा दिसला. खरे तर गुराख्याचा वेश घेतलेला प्रत्यक्ष गजानन गणपती तो होता. गजाननच तेथे होता. त्याच्याजवळ जात रावण त्या गुराख्याला म्हणाला, जरा वेळ हे लिंग हातात धरून ठेव. खाली ठेवायचे नाही आहे मात्र. मी नाही हातात धरत, मला वेळ नाही. माझ्या गायी इकडे तिकडे पडतील, मग मला कुठे शोधत बसावे लागतील माझ्या गायी. गुराख्याचा वेश घेतलेला गजानन रावणाला म्हणाला, मला वेळ नाही. मी कुठे इकडे तिकडे माझ्या गायी शोधत बसू. मी नाही हातात धरत हे लिंग. अरे थोडा वेळ तर हातात धर. किती वेळ लागेल तुम्हाला? गुराख्याने सहजतेने विचारले. अरे मी लघवी करून लगेच येतो, रावण म्हणाला. हे पहा, मी जास्त वेळ थांबणार नाही. मी तुम्हाला फक्त 3 हाका मारीन आणि तेवढ्या वेळात जर तुम्ही आला नाहीत तर हे लिंग मी खाली ठेवून देईन. रावणाला आता थोडा वेळ सुद्धा अजिबात धीर निघत नव्हता. त्याने न बोलता केवळ मानेनेच होकार दिला आणि थोडासा केवळ आडवं बाजूला आडोसा घेऊन जाऊन बसला. गजानन म्हणजे भगवान शंकराचा लाडका मुलगा गणपती, प्रत्यक्ष बुद्धीचे देवता. हातात विनायास परत आलेले दिव्यलिंग तो रावणाला थोडी आता परत देणार होता. ते रावणाकडून परत मिळवण्यासाठी तर हा सारा खटाठेव आणि खटाटोप चालला होता. गजाननाला लावून बसलेला रावण चांगला दिसत होता लांबून. गजाननाला लांबून बसलेला रावण चांगला दिसत होता, स्पष्ट दिसत होता. एक घटका पूर्ण झाली आणि गजाननाने हाका मारली. रावणा, त्या पहा बरं माझ्या गायी रानोमाळ गेल्या रे. आपले हे लिंग तुझे परत घे. रावणाने हात वर करून आणखी थोडं थांब असे म्हटले, पण आता दुसरी घटका भरली. तेव्हा पुन्हा गजाननाने पुन्हा आरोळी मारले आणि रावणाला लवकर येऊन लिंग घेण्यास सांगितले. पण आज काय झाले होते कुणास ठाऊक. त्याला लवकरच काय, पण इतका वेळ झाला तरी उठता येईना. 3 घटका भरल्या आणि गजाननाने पुन्हा रावणाला तिसरी आणि शेवटची हाक मारली. रावण येई तोपर्यंत परत लिंग घेण्यास न आल्यामुळे हातातले आत्मलिंग त्याने जमिनीवर ठेवून दिले. ते पाहताच हातपाय धुवून शुद्ध न होता रावण तेथे धावतच परत आला. ते लिंग जमिनीवर उचलण्याचा प्रयत्न करू लागला, पण ते सहजतेने उचलता आले नाही. पण मग काय, आपली सारी शक्ती त्याची खर्चा घातली, पण लिंग आता पृथ्वीचा एक भाग झाली होती. ते रेसभर सुद्धा जागच्या जागी हरले नाही आणि हलले नाही, वर आले नाही की बाजूला सरले नाही. रावण या नादात असताना गुराख्याचा वेशात तेथे आलेला गजानन गुप्त झाला. त्याच्या चरत असलेल्या गायी जमिनीत शिरत लपत होत्या. रावणाने गायी पाहिल्या आणि गायी धरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लपता लपता एक शेवटच्या गायीचा एक कान रावणाच्या हातात सापडला. रावणाने त्या गायीचा कान धरून वर ओढण्याचा आपल्या सर्व शक्ती प्रयत्न केला, पण त्याला काहीही जमले नाही. नाईलाजाने झाल्यामुळे रावणाने तेथे श्री शंकराची पूजा केली. तेव्हापासून त्या क्षेत्राला गोकर्णी महाबळेश्वर असे क्षेत्राचे नाव पडले. रावणाची आई रोज तेथे येऊन आत्मलिंगाची पूजा करीत असे. मग शंकराचे मुख्य आत्मलिंग याची सर्वांना तेथे जाणीव झाली आणि त्यामुळे देव, ऋषी, यक्ष, गंधर्व सर्वजण सुद्धा तेथे पूजा करण्यासाठी येत असत. रावणाने सुद्धा त्यानंतर आपल्या बंधूसह गोकर्णी महाबळेश्वरला अनुष्ठान केले होते. त्यामुळे प्राप्त झालेल्या शक्तीमुळे त्यांनी देवांना जिंकून आपल्या घरी कामाला लावले होते. पुढे भगवान शंकराने रावणास सांगितल्याप्रमाणे मयासुराने आपली कन्या मंदोदरी रावणाला दिली. त्याबरोबर रावणाला अमोघ शक्तीही दिली. या विवाहामधून रावणाचा वंश वाढला. त्याला 1,00,000 पुत्र आणि 1,25,000 नातू झाले. इंद्रजितासारखा अतिशय पराक्रमी पुत्र मंदोदरीने दिला होता. अनुष्ठानामुळे त्याला अपार संपत्ती व अपार सत्ता प्राप्त झाली. राजा अशा या गोकर्णी महाबलेश्वर क्षेत्राचे वर्णन सुरस्थेने ब्रह्मदेवाला करणे शक्य झाले नाही. तेथे मी आणखी काय करणार. पण आता मिथुरेश्वर तेथे एक यज्ञ होणार आहे, म्हणून आम्ही तिकडे जाण्यासाठी घाईघाईने गोकर्ण क्षेत्रातून येत असताना एक अतिशय अद्भुत गोष्ट पाहिली होती. काय झाले ते कृपया मला सविस्तर सांगा. मित्रासह राजाने मोठ्या उत्सुकतेने ऋषीमुनींना सांगितले. राजा, ती कथा मी तुला सांगतो, ती तू आता ऐक. मी तुला गोकर्ण महाबलेश्वरची गोष्ट सांगितली, आता ही दुसरी गोष्ट ऐक. आम्ही सर्वजण एक वृक्षाच्या मोठ्या दाट सावलीत बसलो होतो. तेव्हा तेथे आमच्यापासून जवळ एक शूद्र स्त्री पडलेली आम्हाला दिसली.
तिच्या सर्वांगाला महारोग लागला होता. सर्वांग रोगाचे चट्टे उमटले होते. जखमातून खूप किडे वळवळत होते. तिच्या अंगाची सर्वत्र भयंकर दुर्गंधी सुटली होती. हातपायाचे बोटं फार गळून पडली होती, झडून पडली होती. तोंडातील सर्व दात पडून गेले होते. कान बहिरे झाले होते. जन्मापासून ती फार आंधळी होती. अंगावर अजिबात मांस नव्हते. अंगावरील वस्त्राची सुद्धा तिला शुद्ध नव्हती. ती घुळीत धुळीच्या अवस्थेमध्ये लोळत होती. तिच्याकडे बघून आम्हाला खूप वाईट वाटत होते. पूर्वजन्माची काही पातके असतात तर असे कर्म भोगावे लागतात. तिला आताच्या या जन्मात काही जन्मता छळत होती. आताच्या या जन्मात सर्व तिचे कर्मपापे छळत होती. तिचा मरणकाळ जवळ आला होता. मी सहज वर पाहिले. भगवान शंकराचे विमान आकाशातून खाली उतरून खाली येत होते. विमानात खूपसे शिवगण बसले होते. त्यांच्या तेजाने भोवतालाचा सारा प्रकाशित वातावरण झाले होते. त्याच्यासमोर अष्टनायिका त्या विमानात नृत्य करीत होती. गाण्याचे मधुर स्वर कानावर पडत होते. विमान खाली आल्यावरती विमानातून आलेल्या शिवगणांना विचारले, तुम्ही कोणाचा उद्धार करण्यासाठी हे विमान खाली आले आहे? तेव्हा शिवदूत म्हणाले, त्या चांडाळिनीचा, जिला महारोग झाला आहे, तिच्या अंगाला किडे पडले आहे, धुळीतमध्ये लोळत आहे, त्या चांडाळिनीचा, त्या शूद्र स्त्रीचा आम्ही उद्धार करण्यासाठी हे विमान शिवलोकातून त्या स्त्रीला घेण्यासाठी आले आहे. त्या धुळीत लोळत असलेल्या स्त्रीला कैलासावर घेऊन जाण्यासाठी साक्षात भगवान शिवशंकरांनी आम्हाला हे विमान शिवदूत सहित पाठवले आहे. त्यांचे उत्तर ऐकून तर मला फार आश्चर्य वाटले. मग मी परत शिवदूतांना पुन्हा विचारले, या स्त्रीने आपल्या मागच्या जन्मात खूप तप करून पुण्य प्राप्त केले होते का, जे भगवान शिवाने शिवदूतासहित विमान पाठवले आहे? तेव्हा विमानातून उतरून समोर उभे असलेले शिवगण म्हणाले, तर मग हिचा पूर्व इतिहास ऐका. कैकई नावाचा एक ब्राह्मण होता. त्याला सुमित्रा नावाची एक अतिशय सुंदर मुलगी होती. तिला आपल्या सौंदर्याचा फार गर्व होता. तिच्या अंगी भलताच ताठा होता. ती कुणालाही विचारित नसे. सुमित्रा बालविधवा होती. तारुण्यावस्थे आल्यामुळे तिला आता आपले ब्रह्मचर्य पाळणे जमले नाही आणि तिने तारुण्याच्या नशेत धुंद होऊन अनेक पुरुषांबरोबर रतिक्रीडा केली. त्याबद्दल तिला कसलीच खंत वाटली नाही. काही दिवस असेच निघून गेले. सुमित्रेला दिवस गेले हे कळताच तिच्या बापाने तिला आपल्या घराबाहेर घालून दिले. वडिलांच्या घरातून बाहेर पडल्यावर फिरता फिरता तिला एक शूद्र तरुण भेटला व तो तिच्या मोहात पडला आणि त्याने या ब्राह्मण विधवेशी लग्न केले. पुढे सुमित्रेला त्याच्यापासून अनेक मुले झाली. ती मद्यसुद्धा पिऊ लागली, तसेच मांस खाऊ लागली. भक्षणमुळे ती अंगाने आडवी तिडवी फुटून गेली. एकदा तिचा नवरा शेतात कामाला गेला असताना दारूच्या धुंदीमध्ये झालेल्या सुमित्राने बकरा समजून एक गाईचे वासरू कापून घेतले. बकरा समजून गाईचे वासरू सुरीने कापले. ते बिचारे आपल्या जीवाच्या आकांताने ओरडत होते. गाई हंबडत होत्या, पण तिचे त्याकडे मुळीच लक्ष नाही, कारण की ती दारूच्या नशेमध्ये होती आणि दारूच्या नशेत बकरा समजून तिने गाईचे वासरू कापून घेतले. त्या मृत वासराला सुमित्राने आपल्या स्वयंपाकघरात आणले. तोपर्यंत तिच्यावरून दारूचा जो नशा होता, अंमल थोडा कमी झाला. आपण गाईचे वासरू मारले आहे हे बघताच तिला फार वाईट वाटले. फक्त ती काय बोलली, शिव शिव. तिला वाईट वाटले आणि शिव शिव न कळत माझ्या हातून किती वाईट गोष्ट घडली, हे देवा मला क्षमा कर, असे ती बोलली. तरीही तिने वासराचे मांस खाल्ले. शिवशिव बोलली तरी सुद्धा तिने वासराचे मांस खाऊन टाकले आणि मग बाकीचे बाहेर टाकून दिले आणि वाघाने वासरू मारले अशी खोटी बोंबाबोंब केली. शेवटी तिचे आयुष्य संपता सुमित्रा मृत्यू पावली. यमदूतांनी तिला नरकात ढकलले आणि तेथेच तिचा खूप छळ केला. तिला खूप तापलेल्या जमिनीवर झोपवले. तापून लाल झालेल्या लोखंडी खांबाला मिठी मारायला लावली. नंतर यमराजाने चित्रगुप्ताला विचारले, हिच्या पदरी काय पुण्य आहे का? यमराजाने चित्रगुप्ताला विचारले, हिच्या पदरी काही पुण्य आहे का? चित्रगुप्ताने सांगितले, शिव शिव, फक्त एवढेच पुण्य हिच्या पदरामध्ये आहे. हिने गाईच्या वासराला मारल्याबद्दल दुःख व्यक्त केले आणि शिव शिव एवढेच पुण्य आहे. बस एवढेच पुण्य तिच्याजवळ आहे. नंतर यमराजाने तिला मृत्यू लोकात मानव जन्मात परत शूद्र जातीत लोटून दिले. जन्मता आंधळी झाली. कायम विष्ठेत लोळत होती. बापही तिचे अगदी लहानपणी वारून गेले.
मग ती हातात काठी घेऊन गावोगावी उपजीविकेसाठी हिंडू लागली. मग एकदा महाशिवरात्रीला लोकांची दिंडी गोकर्णी महाबळेश्वरला निघाली असताना चांडाळीन अशा अवस्थेत त्या यात्रेत ती सामील झाली. सर्वांच्या बरोबर चालत चालत ती गोकर्णी महाबळेश्वरला आली आणि तेथे भद्रकालीच्या देवाजवळ रस्त्यात पडून राहिली. पोटात भूक मावत नव्हती. तेथे रस्त्यामध्ये पडल्याच कुणीतरी अन्न द्या असा आपल्या तोंडातून टावा फोडत होती. लोकांना विनवत होती. देवाला प्रदक्षिणा घालणाऱ्या एका भक्तांनी देवाला भगवान शंकराला प्रदक्षिणा घालणाऱ्या एका भक्तांनी तिची ती अवस्था पाहून एक बेलाचे पान तिच्या हातावर देऊन टाकले. आंधळी चांडळीने ते बोटांनी चाचपून पाहिले. ती खाण्याची वस्तू नाही हे हाताने चाचपल्यावर लक्षात येतात. रागाने ते पान तिने असे दूर फेकून दिले. फेकलेले ते बिल्वपत्र वाऱ्याच्या भिरभिरीने शिवलिंगावर येऊन पडले. आंधळी होती. तिला माहीत नाही की हे बेलपत्र आहे, पण रागाच्या भरात तिने असे फेकून दिले आणि ते जाऊन शिवलिंगावर पडले. अन्न न मिळाल्यामुळे अन्यायास शिवरात्रीचा उपवास घडला. आता बिल्वपत्र शिवलिंगाचे म्हणजे शंकराचे पूजन झाले. पोटात थोडंसुद्धा अन्न नसल्याने अजिबात झोप नाही झाली, म्हणून आपोआप शिवरात्रीच्या दिवशी जागरण बी घडून गेले. लोक साम सदाशिवाय नमहा, ओम नमः शिवाय नमहा, हर हर महादेवाय नमहा, हर हर महादेव असा घोष करीत होते. चांडाळींनी ऐकून त्यांच्याबरोबर ते शब्द बडबडत होती. ही चांडाळीन आहे असे सांगून त्या शिवदूतांनी चांडाळींना हात धरून उठून बसवले. शिवगणांना तिचा स्पर्श झाला. त्याबरोबर तिला दिव्य रूप प्राप्त झाले. जो मंदिरातून येत होता ती धुळीमध्ये माखीमध्ये तिथं लोळत होती, तर शिवदर्शनाच्या भक्तांनी येऊन तिला स्पर्श केला. त्याच्याने बी तिला दिव्य रूप प्राप्त झाले. फक्त शिवभक्तांचा आपल्याला स्पर्श बी झाला तरी पापे जळून भस्म होतात आणि चांगले ज्ञान प्राप्त होते. शिवगणाला तिला स्पर्श झाला, त्याबरोबरच तिला दिव्य रूप प्राप्त होऊन गेले. आपली पूर्वजन्माची पातके आता पुन्हा ती आठवू लागली आणि त्याबद्दल ती सारखा पश्चाताप करू लागली. आणि आता पुण्यसंचयीने आता ती शंकराचे नामस्मरण करत होती. जे भक्त करत होते तर ती पण करत होती. अन्याहास तिला महाशिवरात्रीचा उपवास पण घडला. अन्याहास तिने शिवलिंगावर बिलपत्र फेकून दिले. अशा रीतीने तिचा उपवास घडून गेला आणि या पुण्याईने ती शिवपदाला जाऊन पोचून गेली. ती शूद्र चांडाळीन खूपच भाग्यवंत आहे असे म्हणायला हवे. राजा मित्रसह गौतम ऋषींना म्हणाला. तेव्हा गौतम ऋषी राजाला मित्रसहच म्हणाले, होय राजा, गोकर्णी महाबळेश्वरला गेल्यामुळे भजन पूजन जागरण आपोआप घडल्यामुळे ती शूद्र स्त्री उद्धारून गेली. हे खरोखर आहे. म्हणून तुम्ही आता क्षेत्री जा आणि तेथे राहून पार्वती परमेश्वराची मनोभावे पूजा करा. गौतम ऋषींनी हे सर्व काही प्रकार त्या राजाने त्या राक्षसाचा वध केला होता. राक्षसाच्या भावाने त्याच्या घरी येऊन स्वयंपाकात नरमास घातले. ते ऋषींना खाऊ घातले. ऋषींनी त्याला श्राप दिला होता. त्या श्रापामुळे त्याला मूलबाळ होत नव्हते. त्याच्यामुळे तो जंगलात चालला गेला. जंगलात त्याला एक गौतम ऋषी भेटले. गौतम ऋषींनी त्यांना एक कथा सांगितली रावणाची. आणि रावणाची कथा सांगितल्यानंतर परत ही शूद्र स्त्रीची 2 कथा सांगितल्या. असे त्या मित्रासह राजाला 2 कथा ऐकायला मिळाल्या आणि आपल्याला बी त्याचे ज्ञान मिळाले. परत आता मग गौतम ऋषी त्या राजाला सांगत आहेत की मी तुला हे संपूर्ण 2 कथा सांगितल्या, तर याच्यात गोकर्ण महाबळेश्वरचे निघाले, तर तू सुद्धा आता गोकुळणी महाबळेश्वर जा. कारण की गोकुळणी महाबळेश्वर हे अतिशय उत्तम भगवान शिवाचे स्थान आहे. जो कोणी गोकर्णी महाबळेश्वरची कथा पण ऐकतो, श्रवण पण करतो, तरी त्याला चांगले दिव्य ज्ञान प्राप्त होते. सर्व पापांचे नाश होते. त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तर तुला आता मूलबाळ होत नाहीये, तर तू तिथे जा, म्हणजे तुझ्या मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील असे गौतम ऋषींनी त्या राजाला, मित्रासह राजा होता तर त्याला सांगितले. मग एवढे बोलून त्यामुळे पार्वती परमेश्वराची तू आता मनोभावे गोकर्णी क्षेत्रात जाऊन पूजा कर, म्हणजे तुला मुक्ती मिळेल. एवढे बोलून जनक राजाने आरंभलेल्या यज्ञासाठी गौतम मुनी घाईघाईने पुढे निघून मिथिला नगरीला निघून गेले. जे गौतम ऋषी होते तर त्यांना गौतम ऋषीला बोलावा. जनक राजाने मिथिला नगरीमध्ये यज्ञ ठेवला होता तर तेथे बोलवले होते.
तर ज्या राजाला होतं तर ही सर्व हकीकत सांगून ते ऋषी मुनी मिथुरा नगरीला निघून गेले. मिथुला नगरीमध्ये मग गौतम ऋषींनी सांगितल्याप्रमाणे आता तो राजा कुठे गेला? गोकर्ण क्षेत्रासाठी जाण्यासाठी निघाला. आणि शिवरात्रीला, महाशिवरात्रीला राजाने सुद्धा उपवास आणि जागरण करून सर्व काही भगवान शिवाची लिंगाची मनोभावे तेथे पूजा केली. त्यामुळे भगवान शंकर राजाला प्रसन्न झाले. शंकरांनी राजाकडे कृपा दृष्टीने पाहताच हातून घडलेले सर्व ब्रह्महत्तके सारखे पातके, पशु पक्षी जनावरे जे काही राक्षसाला मारले होते तर काय झाले? राजाचे सर्व पातक नष्ट झाली. त्यामुळे राजा काय झाला? आता निर्दोष झाला. जो कोणी कथा पण ऐकेल तो सुद्धा सर्व पापांपासून निर्दोष होऊन सर्व पातकांमधून मुक्ती मिळून त्यांना भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि कैलास पर्वताला फेरी मारल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. आता राजा निर्दोष झाला. त्यामुळे कैलास पर्वतावरून राजाला नेण्यासाठी आकाशातून अतिशय शिवगणांचे विमान खाली आले आणि अतिशय विमानात बसून शिवगण बसलेले होते. सर्वत्र सुगंध दरवळत होता. मंगल अशी वाद्य वाजत होती. स्वर्गीय पुष्पांचा आकाशातून विमानावर व राजावर वर्षाव होत होता. शिवगण राजाजवळ आले आणि त्यांनी राजाला स्पर्श केल्याबरोबर मित्रसह राजाला दिव्य देह प्राप्त झाला. मग त्या राजाला सर्व शिवगणांनी विमानात बसून त्याला मिरवत मिरवत कैलास पर्वतावर शिवपदाशी आणून ठेवले आणि तेथे शंकराचे त्याला दर्शन होताच मित्रस राजाला मुक्ती मिळाली आणि शंकराजवळ चरणांपाशी त्याला जागा मिळाली. शंकर स्वरूपमध्ये तो विलीन झाला. जेथे मित्रसह राजाला शंकराच्या कृपेने मुक्ती मिळाली असे हे आख्यान गोकुळनी महाबलेश्वर क्षेत्राचे आख्यान महात्मे खूप मोठे थोर आहे. जो कोणी ऐकतो त्याला भगवान शिवापाशी जागा मिळते. शंकराची पूजा कळत न कळत पूजा करणारा भगवान शंकराला अतिशय प्रसन्न करून घेणारा तो भगवान शंकरापाशी अतिशय चरणांपाशी त्याला जागा मिळते. पूजा करणाऱ्याला शंकर कधीही विसरत नाही. जो भगवान शंकराला बेल अर्पण करतो, तांदूळ अर्पण करतो, धतुरा अर्पण करतो, फूल अर्पण करतो, धूप दीप नैवेद्य अर्पण करतो, भगवान शंकर त्या व्यक्तीला कधीही विसरत नाही. जो कोणी कथा ऐकतो तरी सुद्धा भगवान शंकर कधी विसरत नाही. भगवान शंकर त्याला एक तांब्याभर जल अर्पण केल्याचे सुद्धा पुण्य वापस करून देतो. भगवान शंकर त्याच्याजवळ एक तांदूळाचा दाणा अर्पण केलेला राहतो ते सुद्धा त्याच्याजवळ ठेवत नाही. तो आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन देतो. तर अशी ही कल्मषपातची कथा होती. अध्याय 3 पारायणाचा 3रा दिवस. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हा अध्याय आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त जणांना शेअर करा म्हणजे पुढे ते सुद्धा पारायण करतील आणि ते पुण्य तुमच्या अकाउंटला जमा होईल. जय श्री महाकाल करायला विसरू नका. हर साम सदाशिव करायला विसरू नका. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायला विसरू नका कमेंट्स बॉक्समध्ये. आणि माझा आत्मविश्वास नक्की वाढवा. पुढची कथा विमर्शन राजाची कथा आहे. खूप छान कथा आहे. सर्वांनी या पारायणाचा लाभ घ्यावा. शालिनी भक्तिसागरवर शालिनी भक्तिसागर कथा हे माझं 2nd चॅनल आहे. तिकडे पण मंत्र सुरू असतात. त्या चॅनलाचा बी लाभ घ्यावा. जय श्री महाकाल.